नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील 90% पात्र महिला या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना काही छोट्या मोठ्या चुका करत आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून सुद्धा फक्त या छोट्याशा चुकांमुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊन अपात्र ठरत आहेत। तर मित्रांनो, या चुका टाळण्यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। नक्की लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना कोणत्या चुका होतात, त्या चुका कशा पद्धतीने टाळल्या जाऊ शकतात आणि सर्व पात्र लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयाचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतात, या संदर्भात संपूर्ण माहिती एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना कोणत्या चुका करू नयेत, या चुका न करता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रॉपर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना पहिली महत्त्वाची चूक होते ती म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस पाहू शकता या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला नाव टाकण्यासाठी सांगितलेलं आहे। मित्रांनो, आधार कार्ड प्रमाणे आपण नाव टाकत असताना आधार कार्डवरती जशा पद्धतीने स्पेलिंग दिलेलं आहे तशाच पद्धतीने सेम या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग टाकायचं आहे। काही जण स्वतःच्या नावाचे स्वतः स्पेलिंग आपल्या पद्धतीने टाकत असतात, आधार कार्डवरती पाहत सुद्धा नाहीत। जर तुमचं आधार कार्डवरती स्पेलिंग चुकीचं जरी असेल, तुमच्या नावाचा उच्चार आधार कार्डच्या स्पेलिंग प्रमाणे जरी वेगळा होत असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्डवरती आहे तशाच पद्धतीने स्पेलिंग टाकायचं आहे। ज्यावेळेस तुमचं आधार व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला या स्पेलिंगमुळे भरपूर मोठी अडचण येणार आहे। त्यासाठी जशी आधारवर आहे प्रॉपर तशी स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे, यामध्ये काहीही बदल होता कामा नये। तसेच मित्रांनो, खाली पतीचे किंवा वडिलांचे नाव दिलेले आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित नाव टाकतो। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टीसी वरती आहे तशा पद्धतीने टाकायचं आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित टाकतो। जन्मदिनांक आपण व्यवस्थित निवडतो, अर्जदाराचा पत्ता सुद्धा व्यवस्थित टाकतो, जिल्हा, तालुका, गाव, ग्रामपंचायत आहे किंवा नगरपंचायत आहे संपूर्ण आपण व्यवस्थित भरतो, पिनकोड व्यवस्थित भरतो, मोबाईल क्रमांक टाकतो, आधार क्रमांक टाकतो। त्यानंतर मित्रांनो, शासनाच्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, या ठिकाणी सुद्धा छोटीशी चूक लाभार्थी करतायत। जे लाभार्थी शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत ते सुद्धा या ठिकाणी शासनाच्या एकाही योजनेचा लाभ घेत नाहीत अशा पद्धतीची निवड करत आहेत। मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला केवायसी सुद्धा करावी लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमची बायोमेट्रिकद्वारे केवायसी केली जाईल त्यावेळेस तुम्हाला डीबीटी वरती कोणकोणत्या योजनांचे पैसे येतात ही सुद्धा माहिती समोर येईल, म्हणजेच तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात ही सुद्धा माहिती समोर येईल, त्यामध्ये तुम्ही पकडले जाल। तसेच मित्रांनो, बँकेचा तपशील भरताना सुद्धा या ठिकाणी बँकेचे संपूर्ण नाव तुम्हाला टाकण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणजेच जशा पद्धतीने बँक पासबुक वरती तुमचं नाव आहे अगदी तशाच पद्धतीने स्पेलिंग तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर बँकेचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं असेल तर होय करायचं आहे किंवा नसेल तर नाही करायचं आहे। बऱ्याच लाभार्थी महिलांचे या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेमध्ये अकाउंट आहेत, त्यांना कोणतं अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक असून प्लस NPCI सोबत लिंक आहे हे माहिती नाही। त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमचं कोणतं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे याची खात्री करा आणि त्याच बँक अकाउंटचे डिटेल्स या ठिकाणी भरा, कारण डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक असणं अनिवार्य आहे। तसेच मित्रांनो, कागदपत्र अपलोड करताना सुद्धा खूप मोठ्या चुका या ठिकाणी लाभार्थ्याकडून केल्या जात आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड करताना ज्या चुका झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही 100% अपात्र ठरणार आहात हे लक्षात ठेवा। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला आधार कार्ड अपलोड करायला सांगितलेलं आहे। आधार कार्ड अपलोड करताना या ठिकाणी कॅमेरा ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे आणि गॅलरी ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे। कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण आधार कार्ड निवडतो त्यावेळेस फक्त आपल्याला एक फोटो क्लिक करता येतो आणि बरेच लाभार्थी आधार कार्डच्या फ्रंट साईडचा फोटो क्लिक करतात आणि अपलोड करतात। पण मित्रांनो, असं न करता आधारची फ्रंट आणि बॅक साईड म्हणजेच आपल्या आधार कार्डच्या दोन्ही साईड जशा पद्धतीने झेरॉक्सवरती येतात तशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायचे आहेत।
जर तुम्हाला आधार कार्डची बॅक आणि फ्रंट साईड एका पेजवरती घेता येत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स काढून घ्या आणि त्या झेरॉक्सचा फोटो या ठिकाणी अपलोड करून द्या। तसेच मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस आपण सिंगल साईट अपलोड केली तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही। मात्र ज्यावेळेस आपण रेशन कार्डचा फोटो म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स एका पेजवरती घ्यायची आहे। काही जण फक्त एका पेजचा फोटो काढून अपलोड करतायत, या कारणामुळे सुद्धा लाभार्थी अपात्र होऊ शकतात। तसेच मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करताना सुद्धा भरपूर मोठी चूक या ठिकाणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे। मित्रांनो, जेव्हा लाडकी बहीण योजनेचा पहिला GR आला होता त्यावेळेस एक ऑफलाईन पद्धतीचा अर्ज सुद्धा आला होता आणि त्या अर्जासोबत एक हमीपत्र देण्यात आलेलं होतं ज्यावरती जुन्या अटी आणि शर्ती होत्या आणि मित्रांनो तेच हमीपत्र लाभार्थ्यांकडून अपलोड केलं जात आहे। मित्रांनो, या योजनेच्या नियम अटीमध्ये बदल झाल्यापासून एक नवीन हमीपत्र काढण्यात आलेलं आहे जे तुम्हाला याच ॲपमध्ये डाउनलोड करायला मिळतंय। स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचं हमीपत्र अपलोड करायचं आहे। हे नवीन पद्धतीचं हमीपत्र आहे आणि हेच हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे, म्हणजे तुम्ही पात्र होण्यासाठी कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं नाही, जरी तुम्ही बँक पासबुक नाही अपलोड केलं तरी सुद्धा चालतं, पण अपलोड करून द्या। बँक पासबुकचा सिंगल फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड केला तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही। तसेच मित्रांनो, शेवटची आणि महत्त्वाची जी चूक होती त्या चुकीमुळे राज्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी अपात्र ठरत आहेत, ती म्हणजे ज्यावेळेस आपण ऑफलाईन अर्ज भरतो ऑफलाईन अर्जासोबत आपला पासपोर्ट फोटो दिलेला असतो आणि ज्यावेळेस आपण ऑफलाईन अर्ज भरून CSC सेंटरवरती देतो किंवा अंगणवाडी सेविकांकडे देतो त्यावेळेस त्या CSC सेंटरवाल्यांच्या माध्यमातून अर्जदाराचा फोटो अपलोड करताना आपल्या पासपोर्टवरचा फोटो काढून अपलोड केला जातोय। मित्रांनो, असं चालणार नाही। अर्जदाराचा लाईव्ह उभा करून फोटो घेणं या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस तुमचा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी घेतलेला असेल त्यावेळेस तुम्ही पात्र ठरणार आहात। तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या या छोट्या मोठ्या चुका अर्ज भरताना लाभार्थ्यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत ज्यामुळे लाभार्थी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।